Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landke. In your previous lecture you have studied point waste disposal. आपण प्रिव्हियस लेक्चर जे झालं आपलं इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 1चं त्यामध्ये आपण काय पाहिलं आहे तर वेस्ट डिस्पोजल हा पॉईंट पाहिलेला आहे. आपण फॅक्टर्स अफेक्टिंग वर्क इन्व्हायरमेंट हा पॉईंट बघत आहोत. त्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स आपल्याला दिलेले आहेत. त्या वेगवेगळ्या फॅक्टर्समध्ये 2 फॅक्टर्स जे आपले आहेत ते फॅक्टर्स कंप्लीट झालेले आहेत, आपण चेकआउट केलेले आहेत. त्याचं पहिला फॅक्टर त्याचं टायटल असेल लाईटिंग प्रकाश, दुसरा फॅक्टर त्याचं टायटल आहे व्हेंटिलेशन वायुविजन. आणि आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टार्ट केलेला आहे तिसरा फॅक्टर तो म्हणजे सॅनिटेशन. त्यामध्ये इलेमेंट्स आहेत, इलेमेंट्स ऑफ इंडस्ट्रियल सॅनिटेशन. वेगवेगळे इलेमेंट्स दिलेले आहेत. त्यामधले पहिले 2 इलेमेंट्स जे आहेत ते आपले कंप्लीट झालेले आहेत. फर्स्ट इलेमेंट टायटल इज द सप्लाय ऑफ पोटेबल वॉटर अँड सेकंड इलेमेंट टायटल इज वेस्ट डिस्पोजल. हे आपले कंप्लीट झालेले आहेत. आणि थर्ड जो इलेमेंट आहे त्याचं टायटल असेल प्रोव्हिजन ऑफ पर्सनल सर्व्हिसेस. ते आपल्याला काय करायचं आहे आजच्या लेक्चरला पाहायचं आहे. मग काय सांगितलं गेलं आहे, ज्या पद्धतीनं आपण वेस्ट डिस्पोजल बघितलं त्याच पद्धतीनं आपल्याला तिसरा पॉईंटसुद्धा तिसरा इलेमेंटसुद्धा बघायचा आहे प्रोव्हिजन ऑफ पर्सनल सर्व्हिसेस. मग ज्या वेळेला आपण वेस्ट डिस्पोजल हा पॉईंट बघितला त्यामध्ये कारखाना कायदा 1948 कलम 12 नुसार कोणकोणत्या तरतुदी केल्या गेलेल्या आहेत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्या आपण तिथं पाहिल्या. मग त्यामध्ये 2 टाईप्स आपण पाहिले, सॉलिड वेस्ट अँड लिक्विड वेस्ट. सॉलिड वेस्टमध्ये परत आपण काय केलं 4 पद्धती आपण बघितल्या की कोणकोणत्या पद्धती आहेत की त्या पद्धतीमधून किंवा त्या पद्धतीद्वारे आपण काय करू शकतो की सॉलिड वेस्ट घनकचरा जो आहे त्या घनकचऱ्याची आपण विल्हेवाट लावू शकतो. मग त्यामध्ये असेल सॅनिटरी लँडफिल, त्यानंतर इन्सिरेशन, त्यानंतर मेकॅनिकल कंपोस्टिंग, त्यानंतर रिसायकलिंग. ओके, सो या 4 पद्धती आपण तिथं पाहिल्या. त्यानंतर आपण काय पाहिलं लिक्विड वेस्ट आणि त्याच्यानंतरचा जो आपण कचऱ्याचा प्रकार पाहिला तो म्हणजे गॅसेस वेस्ट, त्यानंतर रॅडिशन वेस्टेज. ओके, सो या पद्धतीनं आपण काय पाहिलं तर कचऱ्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावली पाहिजे किंवा कोणकोणत्या पद्धतीनं लावली गेली पाहिजे इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर प्रोव्हिजन ऑफ पर्सनल सर्व्हिसेस. मग कोणकोणती पर्सनल सर्व्हिसेस ही इंडस्ट्रीमध्ये असली पाहिजेत, कारखान्यामध्ये असली पाहिजेत एम्प्लॉईसाठी. मग त्यामध्ये वेगवेगळ्या सर्व्हिसेस येतात. मग त्यामध्ये पहिले सर्व्हिसेस असेल वॉशरूम्स, त्यानंतर स्पिटॉन्स, त्यानंतर वॉशिंग फॅसिलिटीज, त्यानंतर फॅसिलिटीज फॉर स्टोरिंग अँड ड्राईंग क्लोथिंग, त्यानंतर फॅसिलिटीज फॉर सिटिंग, त्यानंतर चीफ इन्स्पेक्टर हा एक पॉईंट आहे फॅसिलिटीज फॉर सिटिंगमध्ये. त्यानंतर कुठले कुठले सर्व्हिसेस आहेत, त्यानंतर शेल्टर्स, रेस्ट रूम्स अँड लंच रूम्स. या पद्धतीच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत ज्या की फॅक्टरीमध्ये असल्या पाहिजेत कामगारांसाठी. मग काय सांगितलं तुम्हाला तर जे काही मॅनेजमेंट असेल, व्यवस्थापन असेल, त्या व्यवस्थापनाने काय केलं पाहिजे की कारखान्यामध्ये जे काही काम करणारे एम्प्लॉईज आहेत, कामगार आहेत, त्यांना योग्य त्या सेवा सुविधा ज्या असतील त्यांच्यासाठी त्या त्यांना प्रोव्हाइड केल्या पाहिजे. ज्या काही सुविधा कामगारांसाठी असतील कारखान्याकडून त्या सेवा सुविधा ह्या काय केल्या पाहिजेत व्यवस्थापनाने योग्य त्या वेळेला कामगारांपर्यंत त्या प्रोव्हाइड केल्या पाहिजेत. मग उदाहरणार्थ कोणकोणत्या सेवा सुविधा असू शकतात कारखान्यामध्ये कामगारांसाठी. मग त्यामध्ये विश्रांतीगृहे असतील, उपाहारगृहे असेल, स्वच्छतागृहे असतील, या पद्धतीच्या वेगवेगळ्या सेवा सुविधा ज्या असतील, सर्व्हिसेस ज्या असतील त्या काय केल्या पाहिजेत व्यवस्थापनाने एम्प्लॉई लोकांसाठी प्रोव्हाइड केल्या पाहिजेत. त्याचबरोबर ती कारखाना कायदा 1948 नुसार, फॅक्टरी ॲक्ट 1948 नुसार काय सांगितलं गेलं आहे तर कामगारांना वेगवेगळ्या सेवा सुविधा पुरवल्या गेलेल्या आहेत आणि त्याची तरतूद कारखाना कायदा 1948 मध्ये केली गेलेली आहे. मग कोणकोणत्या सर्व्हिसेस तर पहिली सर्व्हिस तुम्हाला सांगितली आहे वॉशरूमची. मग त्यामध्ये काय सांगितलं तर कलम 19(1) प्रमाणे कारखान्यामध्ये कामगार कारखान्यात असताना आणि त्यांना कोणत्याही वेळी उपयोग करता येईल अशा ठिकाणी अधिकृत प्रकारानुसार वॉशरूमची व्यवस्था इथं केली गेली पाहिजे. कारण कारखान्यामध्ये कामगार काम करत असताना कोणत्याही वेळी त्यांना त्या वॉशरूमचा उपयोग करता आला पाहिजे. त्यामध्ये लेडीज असेल, जेंट्स असेल यासाठी स्वतंत्र वॉशरूम्स असले पाहिजेत. लेडीजसाठी सेपरेट आणि जेंट्ससाठी सेपरेट. त्यानंतर
जे काही वॉशरूम्स असणार आहेत ते कसे असले पाहिजेत, क्लीन असले पाहिजेत, स्वच्छ असले पाहिजेत, की जेणेकरून त्यामुळं कामगारांचे शारीरिक आरोग्य खराब होऊ नये. साफसफाई चांगल्या पद्धतीची तिथं असली पाहिजे. त्यानंतर जे काही वॉशरूम्स असतील ते क्लीन करण्यासाठी स्वतंत्र कामगारांची नियुक्ती केली गेली पाहिजे. स्वतंत्र कामगारांची गरज तिथं असते, त्यांची नेमणूक तिथं केली गेली पाहिजे. त्याचबरोबर जे काही कामगार आहेत, कामगार कारखान्यामध्ये जे काही काम करतात त्यांची जर 250पेक्षा जास्त संख्या असेल, 250पेक्षा जास्त कामगार जर कारखान्यामध्ये काम करत असतील तर त्यांनी कोणकोणते नियम पाळणं बंधनकारक आहे. मग त्यामध्ये वेगवेगळे नियम येतात. मग त्यामध्ये जे काही वॉशरूम्स आहेत त्याची उभारणी आरोग्यदृष्ट्या अधिकृत नमुन्याप्रमाणे केली गेलेली असली पाहिजे, कारण की जे काही कामगार आहेत त्यांची संख्या कशी आहे, जास्त आहे. त्यानंतर जे काही वॉशरूम्स आहेत ते जमिनीला व 3 फूटपर्यंत भिंतीला स्वच्छ चकचकीत असावेत. त्यामध्ये स्टाईल्स वगैरे बसवलेली असावी. त्यानंतर जे काही वॉशरूम्स आहेत त्याची फरशी असेल, त्याच्या भिंती असेल किमान 7 फूट, किमान 7 दिवसातून एकदा काय केल्या पाहिजेत, निर्जंतुक द्रावणाने स्वच्छ धुतल्या पाहिजेत, क्लीन केल्या पाहिजेत. त्यानंतरचं सर्व्हिसेस जर बघायला गेलो आपण तर त्यामध्ये आहे स्पिटोन्स म्हणजेच काय तर थुंकीपत्र. आता फॅक्टरी ॲक्ट 1948 नुसार कलम 20 नुसार काय सांगितलं तर कारखान्यामध्ये विविध आणि योग्य ठिकाणी पुरेशी काय ठेवली पाहिजेत, थुंकीपत्रे ठेवली गेलेली पाहिजेत आणि त्याचा वापर कामगारांना योग्य वेळी करता आला पाहिजे. आणि नियमित आरोग्याच्या दृष्टिकोनातून ती काय केली पाहिजेत, क्लीन सुद्धा केली पाहिजे. नुसतं एकदा कारखान्यामध्ये लावलं म्हणजे झालं का थुंकीपत्र, तर नाही, ते योग्य त्यावेळी काय झालं पाहिजे, क्लीन झालं पाहिजे. त्यानंतर सर्वांनी फक्त थुंकीपत्रामध्येच थुंकलं पाहिजे. जर कुणी इतरत्र थुंकलं तर त्यास काय होऊ शकतं, योग्य त्या प्रकारचा फाईन त्याला भरावा लागू शकतो. आणि हे सर्वांना घटना माहिती असल्या पाहिजेत. म्हणजे जे काय बेसिन्स बसवले पाहिजेत ते व्यवस्थित योग्य ठिकाणी बसवले पाहिजेत, ते क्लीन असले पाहिजेत. ओके. आणि प्रत्येक कामगारांनी बेसिनचा यूज हा केला पाहिजे. त्यानंतरची तिसरी सर्व्हिस आहे ती म्हणजे वॉशिंग फॅसिलिटीज. मग फॅक्टरी ॲक्ट 1948 नुसार 1948 नुसार सेक्शन 48 नुसार काय सांगितलं गेलं तर कामगारांना जे काही एम्प्लॉई काम करतात कारखान्यामध्ये त्यांच्यासाठी हातपाय धुण्यासाठी त्यांना फॅसिलिटी असली पाहिजे. कपडे धुण्यासाठी पुरेशी सोयीसुविधा त्यांना पुरवल्या पाहिजेत, फॅसिलिटी त्यांना दिली पाहिजे. त्यानंतर लेडीज जेंट्स कामगारांसाठी इंडिव्हिज्युअल स्वतंत्र सुविधा तिथं दिल्या गेल्या पाहिजेत आणि या सुविधांचा सहज लाभ त्यांना घेता यावा व या सुविधा त्यांच्यापर्यंत सहज पोचाव्यात. त्यासाठी धुण्याच्या जागा ह्या नियमित कशा असाव्यात, क्लीन असाव्यात, स्वच्छ असाव्यात. ओके. त्यानंतरचं सर्व्हिस आहे ती म्हणजे फॅसिलिटी फॉर स्टोअरिंग अँड ड्राईंग क्लोथ्स. मग काय सांगितलं यामध्ये, फॅक्टरी ॲक्ट 1948 नुसार सेक्शन 43 नुसार राज्य शासन असा नियम करू शकते की फॅक्टरीमध्ये किंवा फॅक्टरी व्यवस्थापनाने कामगारांना कपडे बदलण्यासाठी, ते ठेवण्यासाठी, ते वाळवण्यासाठी पुरेशी व कामगारांना सोयीची जागा, खोली पुरवली पाहिजे. मग काय सांगितले, कारखाना कायदा 1948 नुसार त्यामधील कलम 43 नुसार राज्य शासन काय नियम करू शकतं की कारखान्यामध्ये ज्या वेळेला एखादा कामगार येतो त्या कामगारांना कपडे चेंज करण्यासाठी काय केलं पाहिजे, जागा असली पाहिजे, ते कपडे ठेवण्यासाठी जागा असली पाहिजे. जर कामगार भिजून आलेला असेल तर त्याचे कपडे वाळवण्यासाठी त्याला जागा पुरेशी मिळाली पाहिजे आणि पुरेशी त्या रूममध्ये तेवढी जागा त्याला अवेलेबल करून दिली पाहिजे. ओके. ही झाली आणखीन एक सर्व्हिस. त्यानंतरची एक सर्व्हिस म्हणलं तर काय तर फॅसिलिटी फॉर सिटिंग, बसण्यासाठीच्या सुविधा. मग यामध्ये फॅक्टरी ॲक्ट 1948 मधील कलम 45 नुसार सेक्शन 48 नुसार कामगारांना उभे राहून जर काम करावे लागत असेल तर त्यांना बसण्यासाठी कामाच्या ठिकाणी योग्य सुविधा पुरवली गेली पाहिजे. बघा, कामगारांना जर उभं राहून काम करावं लागत असेल तर त्यांना बसण्यासाठी कामाच्या ठिकाणी सुविधा पुरवली गेली पाहिजे की जेणेकरून कामगारांनी बसून काम करावं किंवा केलं पाहिजे. ओके. आणि त्यामुळं काय होऊ शकतं तर कामगार जे काही काम करत आहेत ते काम करताना त्यांना विश्रांतीची संधी तिथं घेता येईल, विश्रांती घेत त्यांना काम करता येईल.
ओके. त्याचबरोबर चीफ इन्स्पेक्टर जो असणार आहे, प्रमुख निरीक्षक जो असणार आहे, त्याच्या मतानुसार काय सांगितलं जातं आहे, तर जर कारखान्यातील कामगार त्यांच्यावर सोपवलेली कामे बसून व्यवस्थित करू शकत असतील तर हे कामगार मालकाकडे बसण्याची व्यवस्था ठराविक मुदतीपूर्वी करण्याविषयी लेखी मागणी करू शकतात. जर कामगार बसून आपलं काम व्यवस्थित करू शकत असतील तर त्यांनी त्यांच्या मालकाकडे बसण्याची व्यवस्था करण्यासाठी लेखी मागणी ते करू शकतात. ओके, ही एक सर्व्हिस झाली. त्यानंतरची सर्व्हिस म्हणजे शेल्टर्स, रेस्ट रूम्स अँड लंच रूम्स. निवारा, विश्रांतीगृहे व उपहारगृहे. यामध्ये काय सांगितलं तर कलम 47 नुसार फॅक्टरी ॲक्टमधील 1948 फॅक्टरी ॲक्ट 1948च्या फॅक्टरी कारखाना कायद्यामधील सेक्शन 47 कलम 47 नुसार काय सांगितलं, प्रत्येक कारखान्यामध्ये जिथे कामगारांची संख्या 150पेक्षा जास्त आहे, बघा प्रत्येक कारखान्यामध्ये ज्या ठिकाणी कामगारांची संख्या ही 150पेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी व्यवस्थापनाने कामगारांसाठी निवारास्थानची सोय केली पाहिजे, विश्रांतीगृहाची सोय केली पाहिजे, उपहारगृहाची सोय केली पाहिजे. या सोयी काय केल्या पाहिजेत, कामगारांना सेवा सुविधा या पुरवल्या पाहिजेत. त्याचबरोबर कामगार घरून आणलेले अन्न उपहारगृहामध्ये खाऊ शकतात. तसेच शुद्ध पाणी पिण्याची सुद्धा त्यांना तिथं व्यवस्था ही केलेली असली पाहिजे. त्यानंतर निवारा असेल, स्थान असेल, निवारास्थान, विश्रांतीगृह असेल, उपहारगृह असेल, यामध्ये पुरेशा प्रकाशाची व्यवस्था सुद्धा असली पाहिजे. पुरेशा प्रमाणामध्ये तिथं लाईट असली पाहिजे. जी काही तिथं हवा असणार आहे ती हवा तिथं खेळती असली पाहिजे आणि ती थंड व स्वच्छ असली पाहिजे. निवारास्थान, विश्रांतीगृह, उपहारगृह यामध्ये प्रकाश जो असला पाहिजे तो कसा असला पाहिजे, पुरेपूर असला पाहिजे. त्याचबरोबर ती व्हेंटिलेशनची सुविधा जी असणार आहे, व्हेंटिलेशनची यंत्रणा जी असणार आहे ती तिथं आयडल असली पाहिजे. ओके. त्यानंतरचा एक इलेमेंट जर आपण पाहायला गेलो तर चौथा इलेमेंट आपला येतो आणि चौथा इलेमेंट आपला असा आहे, टायटल त्याचा आहे आरोग्यवर्धक खाद्याचा पुरवठा. आरोग्यवर्धक खाद्याचा पुरवठा म्हणजे सप्लाय ऑफ हेल्दी फूड. मग ह्यामध्ये काय सांगितलं जातं आहे तर कामगारांना जीवन सत्वयुक्त व सकस आहार हा कारखान्याने पुरवला पाहिजे. कामगारांना सकस आहार पुरवला गेला पाहिजे कारखान्याकडून. कामगारांना खाद्यपदार्थ पुरवत असताना कोणकोणती तत्त्वे आहेत ते त्याचं पालन कारखान्यानं करणं गरजेचं आहे, व्यवस्थापनाने करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये मार्गदर्शक तत्त्वे येतात. मग मार्गदर्शक तत्त्वे कोणकोणती आहेत तर पहिलं तत्त्व आहे, सर्व कामगारांना परवडेल अशा किमतीमध्ये खाद्यपदार्थाचा पुरवठा कारखान्यामध्ये झाला पाहिजे. खाद्यपदार्थामध्ये जे काही पदार्थ पुरवले जाणार आहेत कामगारांना ते प्रत्येक कामगारांना परवडणारं असलं पाहिजे. त्यानंतर कामगारांना दिवसाला जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही अन्न देता, त्यांना जेवढ्या प्रमाणामध्ये अन्न लागते त्याच्या किमान 1/3 अन्न कारखान्याअंतर्गत पुरवलं गेलं पाहिजे. म्हणजे जर 3 टाईम कामगार जर जेवत असतील तर त्यामधील 1 टायमाचं जेवण हे कारखान्याने कामगारांना पुरवलं पाहिजे. त्यानंतर 2 जेवणाच्या मध्ये नाश्ता, शीतपेय, दूध, फळांचा रस हा कामगारांना पुरवला गेला पाहिजे. त्यानंतर जीवनसत्वयुक्त सकस आहार पुरवण्यासाठी कामगारांच्या आहाराचा किंवा कामगारांचे जे काही आहार आहेत त्या आहार तज्ज्ञांचा सल्ला व्यवस्थित घेऊन नियोजन हे व्यवस्थापनाने केलं पाहिजे. त्यानंतर काही उद्योग प्रकाशातील किंवा काही उद्योगामध्ये जो काही प्रकाश असेल किंवा ज्या ठिकाणी कामगारांना अन्न पुरवलं जातं त्या ठिकाणचा जो प्रकाश असणार आहे तो प्रकाशसुद्धा व्यवस्थित असला पाहिजे, पुरेपूर असला पाहिजे. आणि त्याचबरोबर ते काही उद्योग प्रकारामध्ये औद्योगिक क्रियांमुळे कामगारांना विशिष्ट आजार होण्याची शक्यता असते आणि ते टाळण्यासाठी योग्य ती जीवनसत्वे प्रथिने असलेला आहार हा कामगारांना पुरवला गेला पाहिजे. जेवढा प्रॉपर डाएट आहे तेवढा डाएट
कामगारांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यामध्ये प्रोटीन्स असतील, विटामिन्स असतील, ते असणं गरजेचं आहे. त्यानंतर कामगारांना आहार घेण्यासाठी योग्य वेळ हा दिला गेला पाहिजे. एक ठराविक वेळ असतो ज्या वेळेमध्ये कामगारांनी कारखान्यामधून ते जेवण घ्यायचं असतं, अन्न घ्यायचं असतं. तेवढं ठराविक वेळ कामगारांना जेवणासाठी दिला पाहिजे, आहार घेण्यासाठी दिला पाहिजे. त्याचबरोबर उपाहारगृहाचा एक आकार पुरेसा असला पाहिजे. तर त्यामध्ये कामगारांना शुद्ध, सकस व स्वच्छ खाद्यपुरवठा करण्यासाठी काळजी घेण्यात आली पाहिजे. मग कोणकोणत्या पद्धतीची काळजी उपाहारगृहामध्ये घेतली गेली पाहिजे? मग उपाहारगृहामध्ये घेतली जाणारी कोणकोणती काळजी असते? मग त्यामध्ये पहिली आहे, स्वयंपाक करत असताना किंवा जो काही जे आपल्याला जेवण बनवायचं ते जेवण बनवत असताना अन्न शिजवण्यासाठी सर्व भांडी, साहित्य स्वच्छ धुतलेले असले पाहिजेत. त्यानंतर भाजीपाला असेल, तांदूळ असेल, असे पदार्थ शिजवण्यापूर्वी ते स्वच्छ धुवावेत. शिजवलेले पदार्थ योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने ठेवले गेले पाहिजेत. त्यामध्ये झुरळ, माशा, मुंग्यांपासून त्या अन्नाचं संरक्षण झालं पाहिजे. ओके. त्यानंतर शिळे अन्न कामगारांना पुरवले जाऊ नये. शिळे अन्न कामगारांना द्यायचं नाही. त्यानंतर आचारी असतील, जेवण बनवण्यासाठी अन्न पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची स्वच्छतेचे नियमांचे पालन तिथं केलं गेलं पाहिजे. स्वच्छता महत्त्वाची आहे. उपाहारगृहामध्ये स्वच्छता असलीच पाहिजे. आणि जे काही नाशवंत पदार्थ आहेत ते पदार्थ फ्रीजमध्ये ठेवले गेले पाहिजेत. ओके. सो या पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत किंवा या बाबी आहेत की ज्याची काळजी उपाहारगृहामध्ये घेतली गेली पाहिजे. त्यानंतरचा इलेमेंट आहे आपला तो म्हणजे गुड इंडस्ट्रियल हाऊसकीपिंग. काय सांगितलं आहे? औद्योगिक घराची सुयोग्य व्यवस्था. मग गुड इंडस्ट्रियल हाऊसकीपिंगमध्ये ज्याप्रमाणे मानवी घटक स्वतःच्या घराची सर्व प्रकारे काळजी घेतो, ज्याप्रमाणे मानवी घटक हा स्वतःच्या घराची सर्व प्रकारे काळजी घेत असतो, स्वच्छता राखतो स्वतःच्या घरामध्ये, धूळ, कचरा, कीटक, जंतू यापासून घराचं संरक्षण करत असतो, घरातील वातावरण आरोग्यदायक, उत्साही, आल्हाददायक राखण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्याप्रमाणे व्यवस्थापनाने कारखान्यातील जे वातावरण आहे ते वातावरण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, उत्साहवर्धक, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर ती कारखान्यातील जागा असेल, इमारत असेल, कार्यस्थळे, विश्रांतीगृहे, स्वच्छतागृहे, यंत्रसामग्री, उपकरणे, संग्रहस्थळे, विभाग, उपविभाग हे सर्व घटक जे आहेत ते स्वच्छ, सुरक्षित ठेवले गेले पाहिजेत आणि त्यांची नियमित शास्त्रीय पद्धतीने साफसफाई ही झाली पाहिजे. आणि कंटिन्यू साफसफाई तिथं केली गेली पाहिजे. त्यानंतर धूळ असेल, कचरा असेल, कीटक असेल इत्यादीपासून त्याचं संरक्षण तिथं केलं गेलं पाहिजे. कारखान्यातील वातावरण प्रसन्न व उत्साहवर्धक राहिलं गेलं पाहिजे. ज्या वेळेला कारखान्यातील वातावरण प्रसन्न आणि उत्साहवर्धक असतं त्यावेळेला कामगार हे उत्साही असतात, आनंदी असतात आणि ते आनंदी होऊन, उत्साही होऊन काम करत असतात. ओके. स्वच्छ, निरोगी व सुरक्षित कार्यस्थितीमुळं औद्योगिक जे धोके आहेत ते काय होतात? कमी होतात आणि औद्योगिक अपघाताचं प्रमाण जे आहे ते काय होतं? कमी होतं. कामगारांना शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभतं आणि त्यांचा आत्मविश्वास, मनोधैर्य काय होतं? वाढलं जातं. आणि ज्या वेळेला कामगारांचा आत्मविश्वास वाढतो त्यावेळेला कामगारांची कार्यक्षमता वाढते. कामगारांची कार्यक्षमता वाढल्याने आपली उत्पादकतेमध्ये सुद्धा वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होते. नक्कीच बिझनेस काय होणार आहे? सक्सेस तिथं होणार आहे. हा झाला आपला 5वा इलेमेंट. त्यानंतरचा इलेमेंट म्हणजे कंट्रोल्स ऑफ इन्सेक्ट्स अँड रोडेंट्स. म्हणजेच काय तर कीटक व कुरतडणारे जे प्राणी आहेत त्यांच्यावरती कंट्रोल ठेवणं. मग काय येऊ शकतं यामध्ये? तर जे काही फॅक्टरीमध्ये, कारखान्यामध्ये डास, माशा, झुरळ असे वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असू शकतात. त्यानंतर उंदीर असू शकतात किंवा कुरतडणारे प्राणी. यापासून मानवी घटकाला अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. राईट. आणि उदाहरणार्थ मग कोणकोणते आजार असू शकतात? तर डेंग्यू होऊ शकतो, ताप होऊ शकतो, मलेरिया, कावीळ, त्यानंतर प्लेग असेल, यासारखे वेगवेगळे आजार होऊ शकतात. कारखाना परिसरामध्ये जर वातावरण जे असणार आहे ते खराब असेल, घाण असेल,
घाणीचं साम्राज्य जर तिथं असेल तर मानवी आरोग्यास अपायकारक कीटकांची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ तिथं होताना आपल्याला दिसून येते. आणि यामुळं काय होऊ शकतं तर कामगारांना वेगवेगळे आजार होऊ शकतात, त्यांची कार्यक्षमता कमी होऊ शकते. लॉस टोटली कुणाचा आहे? फॅक्टरीचा, कारखान्याचा आहे, बिझनेसचा आहे. कामगारांची गैरहजेरी तिथं लागू शकते, अदलाबदल करण्यामध्ये वाढ होऊ शकते. यावरती उपाय म्हणून काय केलं जाऊ शकतं तर व्यवस्थापन जे असणार आहे, व्यवस्थापन आणि कारखान्यामधील घाण असेल, कचरा असेल याची त्वरित व योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. कारखाना परिसराची नियमित स्वच्छता तिथं केली गेली पाहिजे. कीटकनाशकांची फवारणी तिथं केली गेली पाहिजे. त्याचबरोबर ते फिनेलनी स्वच्छता करणं, तिथं साफसफाई करणं गरजेचं आहे. कार्यस्थळ हे स्वच्छ आणि आरोग्यदृष्ट्या हितकारक राखलं गेलं पाहिजे. जर कार्यस्थळ हे स्वच्छ असेल तर नक्कीच त्या ठिकाणी काम करणारे कामगार हे कसे असणार आहेत? आनंदी आणि उत्साही काम करणार आहेत. ओके. आणि ज्या वेळेला कामगार हा आनंदी आणि उत्साही काम करत असतो त्यावेळेला वातावरण हे कार्यपरिस्थिती कारखान्यातील कशी असते? चांगली असते, काम करण्यालायक असते, योग्य असते. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं? कार्यपरिस्थितीशी संबंधित असणारे घटक, त्यामध्ये सॅनिटेशन हा तिसरा घटक आपला इथं कंप्लीट झालेला आहे. यामध्ये आपण याचं मिनिंग डेफिनेशन्स पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण एलिमेंट्सचे 3 लेक्चर घेतलेले आहेत. त्यामध्ये वेस्ट डिस्पोजल एक असेल, त्यानंतर प्रोव्हिजन ऑफ पर्सनल सर्व्हिसेस, सप्लाय ऑफ हेल्दी फूड आणि गुड इंडस्ट्रियल हाऊसकीपिंग अँड कंट्रोल ऑफ इन्सेक्ट्स अँड रोडेंट्स. ओके. सो या पद्धतीनं आपण एलिमेंट्स तिथं कवर केलेले आहेत. त्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण लाईटिंग आणि व्हेंटिलेशन, प्रकाश आणि वायू विजन यावरती लेक्चर घेतलेले आहेत, ते कंप्लीट केलेले आहेत. सो या पद्धतीनं आपले जे काही कार्यपरिस्थितीशी संबंधित असणारे घटक आहेत त्यातला तिसरा घटक जो आहे त्यामध्ये आपला इथं कंप्लीट झालेला आहे. आता त्याच्यानंतरचा जो घटक असणार आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करणार आहोत. तो फॅक्टर आपण तिथं नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करणार आहोत. ओके. लेक्चर कंपल्सरी पूर्ण ऐकायचं आहे. लेक्चर पूर्ण ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करायचं आहे. प्रेझेंटीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आपला सब्जेक्ट जो आहे तो आहे इंडस्ट्रियल मॅनेजमेंट. इंडस्ट्रियल मॅनेजमेंटचे 2 पेपर आहेत आपल्याला. त्यामधला आपले जे लेक्चर असणार आहेत ते पेपर 1चे असणार आहेत. ओके. थँक्यू.